गुड मॉर्निंग ऑल। आज हम नॉन डिस्ट्रक्टिव टेस्ट के बारे में देख रहे हैं। व्हाट इज मीन बाय नॉन डिस्ट्रक्टिव टेस्ट, व्हाई नॉन डिस्ट्रक्टिव टेस्ट इज कैरिड आउट इन द इंडस्ट्री, व्हाट आर द टाइप्स ऑफ नॉन डिस्ट्रक्टिव टेस्ट एंड व्हाट इज द सिग्निफिकेंट ऑफ नॉन डिस्ट्रक्टिव टेस्ट। जो स्टूडेंट I.T.I के बाद क्वालिटी कंट्रोल में जाना चाहते हैं, जिनको क्वालिटी में जाने का इंटरेस्ट है, या जिनका कैरियर जिनको बनाना है, हमने देखे कि भाई कैरियर क्या होता है, जॉब क्या होता है। तो कैरियर जिनको बनाना है इंडस्ट्री में, जिनको क्वालिटी कंट्रोल में जाना है, उनके लिए ये टेस्ट, ये टॉपिक, ये वीडियो बहुत इंपॉर्टेंट है। चाहे कोई भी ट्रेड का हो, इंजीनियरिंग ट्रेड हो या अदर ट्रेड्स हो, उनके लिए क्वालिटी जो है तो वे ऑफ लाइफ है। हमने क्वालिटी में ये देखा है कि भाई एक दो होते हैं, क्वालिटी कंट्रोल होता है, क्वालिटी एश्योरेंस होता है। क्वालिटी कंट्रोल वो होता है कि इट इज़ अ प्रोसीजर to rectify the defect, whereas quality assurance is a commitment, it is the guarantee। तो ये जो टेस्ट होते हैं, it is a tool for quality assurance, यानी हम कस्टमर को गलत चीज़ नहीं देंगे। ये क्वालिटी एश्योरेंस का टॉपिक है। ऑटोमोबाइल इंडस्ट्री, शिपिंग इंडस्ट्री, एरोस्पेस इंडस्ट्री, स्टोरेज टैंक्स, स्टोरेज प्लांट, कंपोनेंट्स, मशीन स्ट्रक्चर, ब्रिजेस, हर जगह टेस्ट का बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट है, जिसे हम नॉन डिस्ट्रक्टिव टेस्ट कहते हैं, नॉन डिस्ट्रक्टिव इंस्पेक्शन कहते हैं, नॉन डिस्ट्रक्टिव इवैल्यूएशन भी कहते हैं, या नॉन डिस्ट्रक्टिव हम इसको एग्जामिनेशन भी कहते हैं। तो याद रखिए, सभी एक्सप्रेशन सेम है, सभी एक्सप्रेशन में कंफ्यूज नहीं होना है। अगर कभी भी आया तो आपको टेस्ट के बारे में ध्यान रखना है कि व्हाट इज इंपॉर्टेंट ऑफ दिस टेस्ट एंड व्हाई टेस्ट इज गोइंग टू कैरिड आउट। सो यहाँ पे जो स्लाइड में जो फर्स्ट स्लाइड हम यहाँ पे देख रहे हैं नॉन डिस्ट्रक्टिव टेस्ट की, नॉन डिस्ट्रक्टिव टेस्टिंग, तो टेस्ट और इंस्पेक्शन, अभी कहा कि मैं इसे हम टेस्ट भी कहते हैं, इंस्पेक्शन भी कहते हैं, इवैल्यूएशन भी कहते हैं। क्यों हम कैरिड आउट करते हैं? इट इज़ अ मटेरियल टेस्टिंग प्रोसीजर है, टू टेस्ट द मटेरियल, टू टेस्ट द कंपोनेंट, टू टेस्ट द मशीन पार्ट। NDT plays a very important role in fraud detection, quality control and structure health of the system। यहाँ पे याद रखना है हमको, जो लोग क्वालिटी कंट्रोल में जाना चाहते हैं या जिनका फ्यूचर बनाना चाहते हैं, उनको यहाँ पे ध्यान से देखना है कि भाई NDT क्या है, व्हाट इज मीन बाय NDT। NDT is a very important technique, it is very important procedure to find out the defects, to control the quality and to check the structural health of the system। There are various NDT techniques used in the industry। बहुत ज़्यादा टेक्निक्स हम इंडस्ट्री में यूज़ करते हैं, कई तरह के टेक्निक्स हम यूज़ करते हैं। इट इज़ नेसेसरी टू नो द प्रिंसिपल्स ऑफ द ईच टेक्निक्स टू बी यूज मोर इफेक्टिवली। हमको टेस्ट क्यों इस्तेमाल करना आहे, आपल्याला टेस्ट संदर्भात का माहिती घ्यायची आहे आपल्याला। कारण आपल्याला जेव्हा जी टेक्निक जर वापरतो आपण, नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग किंवा नॉन डिस्ट्रक्टिव्ह इन्स्पेक्शन किंवा इव्हॅल्युएशन, जर आपल्याला याचे सिद्धांत माहीत आहे, आपल्याला याचे सिद्धांत माहीत आहे की हा टेस्ट कसा कार्य करते, म्हणजे आपण या टेक्निक्सला मोर इफेक्टिवली यूज करू शकतात। Means if we know the underlying principle of this test, we can utilize the techniques more effectively। This is the principle behind this lecture। Why test is important, why tests are carried out, why we know the principles। आपल्याला सिद्धांत का माहीत पाहिजे, आपल्याला जेव्हा माहीत असते तर आपण त्याला इफेक्टिवली याला वापरू शकतो। आता टेस्टमध्ये आपण काय करतो, म्हणजे टेस्टमध्ये काय करतो आपण, फ्लॉ म्हणजे डिफेक्ट्स म्हणतो याला, म्हणजे तीन याचे प्रकार, म्हणजे तीन कार्य महत्त्वाचे कार्य, म्हणजे डिटेक्शन म्हणजे डिफेक्टला फाइंड आउट करणे, गुणवत्तेला नियंत्रण करणे, आणि स्ट्रक्चर ऑफ हेल्थ म्हणजे जे काही आपलं स्ट्रक्चर आहे किंवा मशीन आहे, तर मशीनची कंडिशन, हेल्थ म्हणजे कंडिशन कशी आहे, याला काढण्यासाठी आपण टेस्ट वापरतो NDT। तर इथे आपला पहा का बा डिफेक्ट जे असतात, डिफेक्ट कॅन हॅम्पर द परफॉर्मन्स अँड रिड्यूस द लाईफ ऑफ द कंपोनंट अँड लीड टू फेल्युअर्स। तर टेस्टची काय आवश्यकता आहे, म्हणजे आपल्याकडे जे डिफेक्ट्स असतात, डिफेक्ट जर आहे तर हे डिफेक्ट काय करतात, डिफेक्ट रिड्यूस द लाईफ ऑफ द कंपोनंट अँड लीड टू फेल्युअर्स। आपल्याला माहीत आहे की बाबा ते टायटॅनिक जहाज होता, टायटॅनिक जहाजमध्ये निग्लिजन्सीमुळे काय झालं का बाबा, एवढा मोठा उत्पादन होता आणि उत्पादनामध्ये त्यांनी काही स्टार्टिंगमध्ये काही पार्ट चेक केले, नंतर काय झालं का त्याच्यामध्ये प्लेट्समध्ये काय झाला, ब्रिटलनेस वाढला होता, आणि ब्रिटलनेस वाढल्यामुळे काय झाला की म्हणजे जहाजमध्ये जेव्हा इम्पॅक्ट बसला आईसबर्गचा, पूर्ण जहाज म्हणजे ते कोलॅप्स झाला। म्हणजे नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंगमुळे काय होऊ शकते, फेल्युअर म्हणजे कंपोनंट लीड टू फेल्युअर्स।
आणि अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून आपण या टेस्टचा वापर करतो. NDT कॅन बी युज्ड, NDT कॅन डू विदाउट डिस्ट्रॉईंग द ॲटम. नॉन डिस्ट्रक्शनचा अर्थ हेच आहे का बा आपण त्याला डिस्ट्रक्ट करत नाही, आपण त्याला तोडत नाही, आपण त्या मशीनला काही हानी होऊ देत नाही आणि त्याचा आपण चाचणी करतो, म्हणून याला आपण नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट म्हणतो. तर हे टेस्टचे जे इम्पॉर्टंट आहे डेफिनेशन आहे, इथे लक्षात ठेवा का बा एक प्रोसिजर आहे, याचं महत्त्व काय, फ्लॉड डिटेक्शन, क्वालिटी कंट्रोल आणि स्ट्रक्चर, हे 3 लक्षामध्ये ठेवायचं आपला. नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट म्हणजे काय, फ्लॉड डिटेक्शन करणे, क्वालिटी कंट्रोल करणे आणि स्ट्रक्चर ऑफ हेल्थ ऑफ द सिस्टम. सिस्टमची हेल्थ म्हणजे थोडक्यात म्हणजे सिस्टम म्हणजे कंडिशन चालू कंडिशनमध्ये आहे किंवा सिस्टम म्हणजे आपल्याला चालू शकते किंवा नाही, त्याला खात्री करण्यासाठी आपण टेस्टचा वापर करतो. तर हे टेस्टमध्ये लक्षात ठेवा. आता हे टाईप्स ऑफ नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट, हे सिम्पल चार्ट आहे इथे. आता असं काही म्हणजे वर्गीकरण जेव्हा आपण करतो एखाद्या टेस्टचं काय होते, वर्गीकरण केल्यानंतर काय होतं का बा आपले हे 3 आणि 3 6 7 टेस्ट आहे. तर 7 टेस्टला जर आपण थोडा क्लासिफिकेशन केलेलं आहे तर काय होणार आहे, आपल्याला लवकर कळणार आहे. म्हणजे आपण हे 7 टेस्टला मी थोडक्यात त्याला क्लासिफाय केलेलं आहे. म्हणजे पहिला आहे व्हिज्युअल, दुसरा आहे सरफेस, तिसरा आहे बल्क. म्हणजे हे 2 महत्त्वाचे आहे. म्हणजे जर तुमच्या डिफेक्ट्स किंवा क्रॅक्स जर सरफेसवर आहे म्हणजे वरची पातळीवर आहे तर आपण लिक्विड पेनिट्रेशन टेस्ट वापरणार आहे, मॅग्नेटिक पार्टिकल टेस्ट वापरणार आहे किंवा एडी करंट टेस्ट वापरणार आहे. जर तुमचा डिफेक्ट जे आहे हे बल्कमध्ये आहे म्हणजे थिकनेस जास्त आहे आणि हे आत आहे म्हणजे वर नाही, तुमचा डिफेक्ट म्हणजे जे पार्ट आहे पार्टच्या सेंटरमध्ये म्हणा किंवा सरफेसचे खाली आहे, तर या ठिकाणी आपण अल्ट्रासोनिक वापरणार आहे, रेडिओग्राफी वापरणार आहे किंवा एक्सरे वापरणार आहे. लक्षात ठेवा सरफेससाठी जे आहे वरचे क्रॅक्स जे आहे हे लिक्विड पेनिट्रेशन टेस्टद्वारे, मॅग्नेटिक पार्टिकल द्वारे किंवा एडी करंटद्वारे आपल्याला चेक करता येते. परंतु एखादा जर फॉल्ट आहे ते खाली आहे समजा म्हणजे सरफेसचे खाली आहे, तर या ठिकाणी आपण हे 3 टेस्ट लक्षामध्ये ठेवा. पहिला टेस्ट म्हणजे बेसिक टेस्ट आहे. बेसिक टेस्ट असा आहे की बा व्हिज्युअल आहे. व्हिज्युअल म्हणजे आपण जेव्हा पाहतो सिस्टमला मॅग्निफाईंग ग्लासचा वापर करतो किंवा स्वतः पण पाहतो आणि जेव्हा आपण रेक्टिफाय करतो आणि डिफेक्ट काढतो तर याला आपण व्हिज्युअल म्हणतो. तर टाईप्स ऑफ टेस्ट म्हणजे एक सरफेस अनुसार आणि एक बल्क म्हणजे व्हॉल्यूम अनुसार, हे लक्षामध्ये ठेवा. सरफेस अनुसार 3 प्रकारचे आपले, बल्क अनुसार 3 प्रकारचे आहे. बल्क म्हणजे जर तुमचा डिटेक्ट किंवा ब्लो होल्स, अंडरकट, पोरोसिटी जे काही फॉल्ट आहे मटेरियलमध्ये हे जर खाली आहे तर यासाठी आपण अल्ट्रासोनिक टेस्टचा वापर करणार आहे. सिंपल आहे. 3 आणि 3 6 आणि 7 टेस्ट बेटा तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पहिला तर बेसिक आहे. बेसिक म्हणजे आपण एखादा पार्ट आहे, एखाद्या पार्टला जेव्हा आपण पाहतो म्हणजे नेक्ट आईजने पाहतो आपण किंवा मॅग्निफाईंग ग्लास वापरतो किंवा बोरस्कोप वापरतो, याला आपण व्हिज्युअल टेस्ट म्हणतो. आणि सरफेसवर जर क्रॅक्स आहे त्यासाठी लिक्विड पेनिट्रेशन, मॅग्नेटिक पार्टिकल टेस्ट किंवा एडी करंटचा वापर करतो. बल्कमध्ये आहे तर आपण हे 3 टेस्ट वापरतो. आता आपण पहिला पाहू का पहिला टेस्ट व्हिज्युअल इन्स्पेक्शन टेस्ट. आता इथे पहा, इथे हा ग्लास आहे, याला म्हणतो मॅग्निफाईंग ग्लास आहे. मॅग्निफाईंग ग्लासचा वापर करून हे काय करते, हे पाहते का बा इथे काय फॉल्ट आहे. म्हणजे हे बेसिक टेस्ट आहे म्हणजे ओल्डेस्ट आहे. इट इज द ओल्डेस्ट अँड मोस्ट वर्सटाईल ND टेस्ट widely used in the industry. This test is carried out by using magnifying glass, mirror and borescope. तर इथे लक्षात ठेवा का हा जे टेस्ट आहे हा टेस्ट आपण मॅग्निफाईंग ग्लासचा वापर करून आपण किंवा सिंपल आपला मायक्रोस्कोप किंवा बोरगेजचा वापर करतो आणि प्रथम म्हणजे चाचणीमध्ये आपण पाहतो का बा सरफेसमध्ये क्रॅक्स आहे, ब्लो होल्स आहे किंवा काही डिफेक्ट आहे आपण इथे पाहता येते. म्हणजे सिंपल टेस्ट आहे आणि ओल्डेस्ट टेस्ट आहे आणि फर्स्ट मेथड आहे. सर्वात जुनी पद्धत आहे, सोपी पद्धत आहे. परंतु या टेस्टचे काही लिमिटेशन्स आहे. म्हणजे फक्त म्हणजे काही प्रमाणामध्ये आपल्याला चाचणी करता येते. तर लक्षामध्ये ठेवायचं काय ओल्डेस्ट अँड मोस्ट वर्सटाईल आहे. आणि या टेस्टला व्हिज्युअल इन्स्पेक्शनला बेटा लक्षात ठेवा मॅग्निफाईंग ग्लास, मिरर आणि बोरस्कोप हे 3 लक्षामध्ये ठेवायचं आहे. किंवा व्हिज्युअल इन्स्पेक्शन टेस्टसाठी आपण काय काय वापरणार आहे, मॅग्निफाईंग ग्लास वापरणार आहे किंवा मिरर वापरणार आहे किंवा बोरस्कोप. इथे पहा हा मॅग्निफाईंग ग्लास आहे, इथे तुमचा एक प्रकारचा मिरर आहे आणि हे
पहिली स्टेजची तपासणी आहे, पहिला टेस्ट. ठीक आहे. दुसरा टेस्ट आहे आपला लिक्विड पेनिट्रेशन टेस्ट किंवा डाय पेनिट्रंट टेस्ट याला सुद्धा म्हणतो. याला DPT सुद्धा म्हणतो. लिक्विड पेनिट्रेशन म्हणजे डाय पेनिट्रेशन टेस्ट याला सुद्धा म्हणतो. हे सेकंड प्रकारचं आहे. सरफेस मधले जे क्रॅक पाहण्यासाठी आपण या टेस्टचा वापर करतो. दिस टेस्ट इज बेस्ड ऑन द फाइंडिंग द सरफेस क्रॅक बाय कॅपिलरी ऍक्शन. हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. म्हणजे लिक्विड पेनिट्रेशन टेस्ट जे आहे कॅपिलरी ऍक्शनवर सिद्धांतवर आधारित आहे. कॅपिलरी काय असते, जेव्हा एखादा ट्यूब आपण लिक्विडमध्ये इन्सर्ट करतो तर काय होते, म्हणजे ते कॅपिलरी ऍक्शनमुळे काय होते, म्हणजे लिक्विडचा फ्लो थोडा ऑटोमॅटिक वर येते, त्याला कॅपिलरी ऍक्शन म्हणतो. लिक्विड पेनिट्रेशन टेस्ट बेस्ड ऑन द कॅपिलरी ऍक्शन. इट इज वाइडली युज्ड अँड लो कॉस्ट मेथड. इट इज युज्ड फॉर ऑल टाइप्स ऑफ टेस्ट. म्हणजे मेटलसाठी, प्लास्टिकसाठी, सिरॅमिकसाठी वापरतो. इथे तीन तुम्हाला स्प्रे आहे, लक्षामध्ये ठेवायचा. हे टेस्ट कॅरीड आउट करण्याची मेथड आहे. तर हे मेथड कशी करतो आपण, लिक्विड पेनिट्रेशन टेस्ट किंवा डाय पेनिट्रेशन टेस्ट आपण कशी परफॉर्म करतो, लक्षात ठेवा की इथे प्रोसिजर आहे. CPD लक्षामध्ये ठेवायचा बेटा. CPD म्हणजे डाय पेनिट्रेशन टेस्ट आहे D, तर D लक्षामध्ये ठेवा. CPD. C म्हणजे पहिले आपण काय करणार आहे, जिथे आपलं हे पहिली स्टेज आहे, इथे सरफेसवर आपल्याला चाचणी घ्यायची आहे. आपण काय करणार आहे, सर्वप्रथम याला क्लिनिंग करणार आहे. पहिली स्टेज काय आहे, सी म्हणजे क्लिनिंग करणार आहे. हे क्लीन आपली सरफेस झालेली आहे. क्लिनिंग नंतर P आहे. P फॉर यूज ऑफ पेनिट्रंट. आपण जे लिक्विड आहे, सेकंड स्प्रे म्हणजे पेनिट्रंट आहे. पेनिट्रंटचा आपण वापर करणार आहे. म्हणजे पहिली स्टेजमध्ये जेव्हा आपण सफाई करणार आहे तर ग्रीस जे काही आहे, इम्प्युरिटीज, सर्व इम्प्युरिटी निघणार आहे. जिथे क्रॅक्स आहे, या क्रॅक्समध्ये काय होणार आहे, आपण पेनिट्रेंटचा वापर करणार आहे, पेनिट्रेंटचा स्प्रे करणार आहे. पेनिट्रेंट आपण वापरल्यानंतर काय करणार आहे, आपण अप्लाइड द डेव्हलपर. जेव्हा पेनिट्रेंट आपण अप्लाय करतो, अप्लाय केल्यानंतर काय होते, हा पेनिट्रेंट जेव्हा डेव्हलपर सोबत येते तेव्हा इथे काय होते, एक प्रकारचा म्हणजे सरफेसवर म्हणजे ते जिथे क्रॅक्स आहे ते क्रॅक्स आपल्याला इझिली पाहिजे. डेव्हलप करणे म्हणजे त्याला विकास करणे, म्हणजे थोडा डेव्हलप करणे. तर 3 स्टेप आपण लिक्विड पेनिट्रंट टेस्टमध्ये वापरतो. CPD म्हणजे क्लिनिंग करणे, नंतर पेनिट्रंटचा वापर करणे, आणि D फॉर डेव्हलपर. हे 3 स्प्रे आहे. सिंपल टेक्निक्स आहे. हे इथे सिंपल टेक्निक इथे करत आहे, म्हणजे पहिले क्लिनिंग करते, नंतर पेनिट्रंटचा वापर आहे, नंतर डेव्हलपर लावल्यानंतर जिथे क्रॅक्स आहे तिथे तुम्हाला विजिबल ते कलर तुम्हाला दिसणार आहे इथे, आणि ऑटोमॅटिक माहीत पडते की बा इथे तुम्हाला म्हणजे सरफेसमध्ये क्रॅक्स आहे किंवा नाही आपल्याला माहीत पडते. हा टेस्ट कशासाठी वापरतो, मेटल, प्लास्टिक आणि सिरॅमिक्स ऑल टाइप्स ऑफ मटेरियलसाठी वापरतो. कोणते प्रकारचा टेस्ट आहे, सरफेससाठी, सरफेसवरचे क्रॅक काढण्यासाठी. पहिली स्लाइडमध्ये आपण इथे पाहिलेलं बघा, हे टेस्ट आहे. म्हणजे पहिला तो विज्युअल झाला. दुसरा सरफेसचा जे आहे वरचे भागमध्ये क्रॅक्स आहे, तर इथे सरफेसची टेस्टिंगसाठी आपण हा टेस्ट आपण वापरतो. ठीक आहे, लिक्विड पेनिट्रंट टेस्ट. दुसरा टेस्ट आहे आपला अल्ट्रासॉनिक टेस्ट आहे. अल्ट्रासॉनिक टेस्ट युटिलाइज हाय फ्रिक्वेन्सी ऑफ साउंड वेव टू डिटेक्ट द क्रॅक्स. The waves sticks on the object and reflect back as a echo, and based on the time span crack you can detect the cracks. आता अल्ट्रासोनिक टेस्ट मध्ये आपण काय करतो, अल्ट्रासोनिक टेस्टची आकृती आहे. इथे ही प्लेट आहे. या प्लेटमध्ये युनिफॉर्म मटेरियल, म्हणजे इथे कोणता क्रॅक नाही, कट नाही, काही इम्प्युरिटीज नाही. तर हे वेव्स काय होणार आहे, जाणार आहे, नंतर वापस येणार. साऊंड वेव्स आहे, म्हणजे रिफ्लेक्ट येतात. साऊंड म्हणजे जाणारे हाय फ्रिक्वेन्सी साऊंड, शॉर्ट वेव्ह लेंथचे साऊंड, इथे आपला साऊंड वेव्ह जाणार आहे, रिफ्लेक्ट होऊन वापस येणार आहे. तर जे टाइम स्पॅन आहे, तर टाइम स्पॅनमध्ये हा कर्व तुम्हाला दिसते. टाइम स्पॅनमध्ये समजा इथे काही क्रॅक्स आहे, की अंडरकट आहे, ब्लो होल्स आहे किंवा फॉल्ट आहे, तर काय होणार आहे, हा टाइम स्पॅन झाला कमी. तर टाइम स्पॅन कमी झाला का अल्ट्रासोनिकवर आपल्याला असे म्हणजे या प्रकारचा तुम्हाला वेव्स तुम्हाला स्क्रीनिंगवर दिसणार आहे. हे स्क्रीनिंगवरचे जे म्हणजे पिक्चर आहे त्यावरून माहीत पडते की बा इथे आपला फॉल्ट आहे की नाही. तर डिपेंडिंग अपॉन द टाइम स्पॅन वी कॅन फाइंड आउट द डिफेक्ट बाय मीन्स ऑफ इको सिग्नल्स. इको म्हणजे आपण जेव्हा ट्रान्सड्यूसरचा वापर करून, सेन्सरचा वापर करून सिग्नल आपण सेंड करतो. युनिफॉर्म मटेरियल आहे, काही फॉल्ट नाही, तर युनिफॉर्म तुमचा स्ट्रक्चर येणार आहे.
फॉल्ट आहे, मटेरियलमध्ये काही चेंजेस आहे किंवा इंटरनल स्ट्रक्चर डिफॉल्ट आहे, तर तुमचे वेव्स काय होणार आहे ते बदलणार आहे. इट इज ऑल्सो यूज्ड फॉर मेजरिंग द थिकनेस ऑफ द पाईप्स अँड वॉल्स. पाईप्स आणि वॉल्ससाठी आपण या टेस्टचा वापर करतो. अल्ट्रासोनिक टेस्ट डेप्थसाठी आहे. हे मॅक्झिमम आपण इथे आत म्हणजे मटेरियलचे आत जर आपला फॉल्ट आहे तर आपण अल्ट्रासोनिक टेस्ट वापर करतो. अल्ट्रासोनिक टेस्टमध्ये बेटा काय लक्षामध्ये ठेवायचं आपल्याला, अल्ट्रासोनिक टेस्ट जेव्हा आपण स्टडी करतो तर इथे हाय फ्रिक्वेन्सी साऊंड वेव्ह लक्षामध्ये ठेवायचा. लिक्विड पेनिट्रेशन टेस्टमध्ये आपल्याला काय लक्षामध्ये ठेवायचा, कॅपिलरी ॲक्शन लक्षात ठेवा. लिक्विड पेनिट्रेशन किंवा डाय पेनिट्रेशन टेस्ट जे आहे हे कॅपिलरी ॲक्शनवर आधारित आहे. अल्ट्रासोनिक इट इज हाय फ्रिक्वेन्सी साऊंड वेव्हवर आधारित आहे. हे सिम्पल स्केच आहे. सिम्पल स्केचमध्ये इथे माहीत पडते, इथे वेव्स गेलेले आहे. थिकनेस जर जास्त आहे तर याला म्हणजे वेव्ससाठी जे इंटरवेल ऑफ टाईम आहे हे टाईम इंटरवेलमध्ये आपल्याला माहीत पडते. डिस्टन्स कमी झाला तर इंटरवेल टाईम म्हणजे लवकर झाला. यामध्ये माहीत पडते की बा इथे मटेरियल आणि या मटेरियलमध्ये म्हणजे चेंजेस झाला तर इथे तुम्हाला वेव्सच्या फॉर्ममध्ये मिळणार आहे. आपण याचा वापर एकतर म्हणजे क्रॅक फाइंड आउट करण्यासाठी करतो आणि दुसरा थिकनेस ऑफ पाईप आणि वॉल यासाठी सुद्धा आपण या टेस्टचा वापर करतो. आता ॲप्लिकेशन ऑफ नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट. आता नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट आपण कुठे कुठे वापरतो, इथे ब्रिजेसमध्ये आहे, रेल्वेमध्ये आहे, ऑटो इंडस्ट्री आहे, प्रेशर टँक आहे, स्टोरेज टँक्स आहे आणि शिपिंग आहे. तर लक्षात ठेवा का आता नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट जे आहे हा टेस्ट किती महत्त्वाचा टेस्ट आहे लक्षामध्ये ठेवा. आता इथे ब्रिजेस आहे, हे स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चरची कंडिशन, स्ट्रक्चरची हेल्थ आणि हे म्हणजे सर्व्हिसेबल आहे किंवा नाही यासाठी आपण काय करतो, विदाऊट फ्रॅक्चर म्हणजे या ब्रिजला आपण काही हानी होऊ देणार नाही आणि इथे आपण इन्स्ट्रुमेंट लावून याचा टेस्ट करतो, म्हणजे याला म्हणतो नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट. ॲप्लिकेशन अतिशय महत्त्वाचे आहे. रेलचे जे पटऱ्या आहे, रेलचे जे म्हणजे सामान आहे, लोकोमोटिव्ज आहे, इंजन्स आहे, व्हील्स आहे, आपण यासुद्धा NDTचा वापर करून आपण टेस्टिंग करतो. ऑटो इंडस्ट्रीमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. प्रेशर टँक आहे, प्रेशर टँकमध्ये सुद्धा आपण नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंगचा वापर करतो. स्टोरेज टँक्स आहे, ऑइल आहे, पेट्रोल आपण इंडस्ट्रीमध्ये वापरतो, इथे आपण या ठिकाणी सुद्धा आपण वापर करतो. शिपिंगमध्ये मी तुम्हाला आता एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेली आहे की टायटॅनिक जहाज जे होता, टायटॅनिक जहाज म्हणजे आपला मटेरियल टेस्टिंगमध्ये आपण जे बरोबर आहे केल्यामुळे काय झालं की मटेरियल काही प्रमाणामध्ये ठिसूळ मटेरियल त्यामध्ये गेला आणि हॅमरिंग ॲक्शन म्हणजे आईसबर्गला जेव्हा इम्पॅक्ट झाला तर पूर्ण जहाज आपला कोलॅप्स झाला. तर हे तर महत्त्वाचे आहे, म्हणजे एक मेन तुम्हाला काय कुठे आपण वापरतो हे टेस्ट आपण दिलेले आहे. परंतु याचे पलीकडे सुद्धा प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये, मेडिकल इंडस्ट्रीमध्ये अनेक इंडस्ट्री आहे, इथे आपण नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टचा वापर करतो. सेकंड पार्टमध्ये आपण मॅग्नेटिक पार्टिकल टेस्ट, जे आता हे टेस्ट आपले बाकीचे आहे, हे 3 टेस्ट आपण इथे व्हिज्युअल इन्स्पेक्शन पाहिलेलं आहे, लिक्विड पेनिट्रेशन टेस्ट पाहिलेला आहे, अल्ट्रासोनिक टेस्ट पाहिलेला आहे. मॅग्नेटिक पार्टिकल, इटी करंट आणि रेडिओग्राफी आणि एक्सरे टेस्ट आपले बाकी आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे. मी तुम्हाला बेटा यामध्ये हे सुद्धा म्हटलेलं आहे का बा ज्यांना आपला कॅरियर क्वालिटी कंट्रोलमध्ये करायचा आहे, तुम्ही क्वालिटी कंट्रोलमध्ये जर हे कॅरियर करणार आहे तर टेस्ट तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आहे. तर टेस्ट जे आहे हा नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट जे आहे वेल्डिंगला, नंतर ऑटो इंडस्ट्रीमध्ये जेवढे मोटर मेकॅनिक आहे, डिझेल मेकॅनिक आहे, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक आहे, ऑटो इलेक्ट्रिशियन आहे, मॅन्युफॅक्चरिंगचे जे ट्रेड्स आहेत त्यांना अतिशय महत्त्वाचं आहे. तर ज्यांचा कॅरियर आपला क्वालिटी कंट्रोलमध्ये करायचा आहे, ज्यांना क्वालिटी कंट्रोल निवडायचं आहे, तर हे टेस्टमध्ये लक्षात ठेवा का हे क्वालिटीचा एक टूल्स आहे, क्वालिटी अश्युरन्स टूल आहे. आपण काय करतो म्हणजे इंडस्ट्रीमध्ये आपण गॅरंटी देतो का बा आम्ही तुम्हाला म्हणजे खात्री देतो, गुणवत्ता खात्री आहे, एक गुणवत्ता नियंत्रण आहे आणि गुणवत्ता खात्री आहे. हा गुणवत्ता खात्रीचा टूल आहे, क्वालिटी अश्युअर आहे. म्हणजे आपण याला जेव्हा मशीनला आपण जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग करतो तेव्हा करतो आपण याला म्हणतो क्वालिटी कंट्रोल, जेव्हा इन सर्व्हिस करतो त्याला म्हणतो आपण क्वालिटी अश्युरन्स म्हणतो. आणि इथे आपण जे टेस्ट जे करतो हे अतिशय महत्त्वाचे आहे. तर टेस्टचा अभ्यास करा आणि टेस्ट तुम्हाला एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू अतिशय महत्त्वाचे आहे. आय होप you will like my lecture and watch my next lecture. Thank you so much. May God bless you.